Mama
Namo
मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळ येता शिन गेला मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळ येता शिन गेला काही प्रेम भाते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला जवळ येता शिन गेला तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे देह विसरे आपुला जवळ येता शिन गेला शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग याचा दंडवत दुसरे वंदू सारदाजी चतुर्णाची आत्मजा वाकसिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणामधा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया नमन माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदयी हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन तया नमन माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदयी हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन तया नमन माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका ताळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे पंढरीच्या श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचर कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी मनोजय मार्ततुल्य वेगम जितेंद्र या बुद्धिमत्ता वरिष्ठम मातात्मज वानर युक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये सेवे लागी
कीर्तन निरूपणासाठी, कीर्तनरूपी सेवेसाठी, कीर्तनरूपी पुष्प सेवेसाठी, नामसंकीर्तनासाठी निवडलेला अभंग जगदवंदने जगद्गुरु देवनिवासी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांपुढे जाताना कळवळ्याने एक विनंती घेऊन जातात की देव आणि संत, देवतेची संत, देवतेची संत, देव आणि संत यामध्ये फरक नाही, पण आम्ही संतांना शरण जाऊ आणि संतांना शरणात गेल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे काहीतरी मागणी घेऊन जाणार आहोत. लढीवाळपणे मागणी घेऊन जातात की आमचा उद्धार करावा या जन्म मरणरूपी संसारातून, किंवा या मरण आल्यानंतर जो काही पुढचा प्रवास आहे त्या पुढच्या प्रवासामध्ये आम्हाला तुम्ही व्यवस्थितरित्या जसं व्याघ्र आपल्या मुलाला किंवा बाळाला त्या पिल्लाला घेऊन जातं त्याप्रमाणे काळाने आम्हाला घेऊन जावं यासाठी संतांकडे विनम्रपणे लढीवाळपणे पायाला झोंबून विनंती करतात. पण विनंती घेऊन जाताना जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या तरी नात्याचा एक सहारा घेऊन जातात, कोणत्या तरी नात्याचं बळ घेऊन जातात आणि ते नातं म्हणजे मातेचं आणि पुत्राचं नातं आहे. मातेचं आणि पुत्राचं एकमेकांवरती कसं प्रेम असतं, पण ते प्रेमाची भावना घेऊन जगद्गुरु तुकोबाराय संतांसमोर जातात आणि सांगतात. पहिल्या चरणामध्ये सांगतात मातेच्या चित्तामध्ये जसं बालकावरती प्रेम असतं किंवा तिच्या चित्तामध्ये जसं सदैव ते मुलच असतं, त्याप्रमाणे आम्ही आमच्या चित्तामध्ये सदैव संतांना किंवा देवाला ठेवणार आहोत किंवा संतांना ठेवून आम्हाला आमचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि तो उद्धार कसा होईल अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. महाराज आम्हाला जर आमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर प्रेमाने आम्ही त्यांना शरण जाऊ आणि प्रेमाला शरण गेल्यानंतर माता आणि पुत्रातील जो संवाद आहे तो बालपणातील संवाद 3 प्रकारे 3 उदाहरणं देऊन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सांगतात. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. मातेच्या चित्तात जसं सदैव बालक असतं, सदैव बाळ असतं, त्याप्रमाणे आमच्या सदैव चित्तात भगवान परमात्मा असावा अशी लढीवाळपणे मागणी करताना तुकोबाराय या ठिकाणी दिसतात. आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला आहात सर्वांना निमित्त माहीत आहे, पण अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य समजून परिहार असा की आज आपल्या सर्वातून एक व्यक्ती मातृस्वरूप असणाऱ्या कैलासवासी भीमाबाई पांडुरंग भिंडर यांना जाऊन जवळपास आपल्यातून 9 दिवस होत आहे आणि आजचा दशक्रियेचा 10व्या दिवस आहे. प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर त्याला इहलोकाची यात्रा संपून परलोकी जावंच लागतं, पण इहलोकाची यात्रा संपून परलोकी जात असताना तो काही कालखंड, काही काळ, काही वेळ या भूलोकात या मृत्यूलोकामध्ये राहिला आणि मृत्यूलोकात राहत असताना त्यांनी काही कर्म केली. त्या कर्मामध्ये काही कुणाला दान दिलं असेल, कुणावरती माया केली असेल, कुणावरती प्रेम केलं असेल, नवे नवे आपला वंश वाढवावा म्हणून आपला वंश मागे ठेवला असेल, या सर्वांसोबत वावरत असताना तिने माया रूपाने प्रेम रूपाने आपल्या काही आठवणी मागे ठेवल्यात आणि त्या आठवणींचं स्मरण हे सदैव आपल्याला होत राहणार आणि सदैव त्रास देत राहणार. त्यातून निर्माण होणार ते दुःख आणि त्या दुःखावरती किंवा त्या दुःखातून सावरण्याची शक्ती आम्हाला मिळावी म्हणून आपण साथ घेत असतो किंवा सोबत ठेवत असतो ती हरिनाम आहे. कारण हरिनाम संकीर्तन जर सोबत असलं तर जन्मजन्मांतरची पाप जळतात हे नवल नाही. आपल्याला जे काही दुःख आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती फक्त हरिनामात आहे. आईच्या जाण्याने त्यांचा खूप मोठा परिवार आहे, तो परिवार दुःखांकित झालेला आहे. त्यामध्ये त्यांचे पुत्र आणि आमचे मामा नागेश मामा भिंडर यांनी या ठिकाणी त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पहिले प्रवचनाची सेवेचं नियोजन केलं, पण काय कारणास्तव त्यामध्ये फेरबदल करून कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलं. आणि कीर्तनरूपी सेवेचं आयोजन मी तर म्हणतो दशक्रियेला कीर्तनरूपी सेवाच करावी. कारण काय असतं महाराज, कीर्तन रूपातून प्रवचन रूपातून एकटा हरिभक्त पारायण येतो आणि प्रवचन सांगून जातो. पण जर कीर्तनरूपी सेवा आपण ठेवली तर कीर्तनाच्या संयोगाने किंवा त्या निमित्ताने ही अशी गुणवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहत असतात. या ठिकाणी उपस्थित असलेली जी गुणवंत मंडळी आहे त्यामध्ये आमचे प्रेममूर्ती साबळे बाबा असतील, शरद बाबा, आमचे लहान बंधू कृष्णा महाराज ढोन्नर, त्याचबरोबर शापूरवरून काही टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे चुलते हरिभक्त पारायण रजत बाबा ढोन्नर
त्याचबरोबर मृदुंगाचार्य गणेश बाबा भोर हेही या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व गुणवंतांच्या कलावंतांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला देह विसरे आपुला जवळ जवळ येता शीन गेला जवळ येता शीन गेला. महाराज मगाशी पण मी उल्लेख केला की एकदा की ही भूलोकावरती किंवा मृत्यू लोकामध्ये आलं की आपल्याला जावं लागतं. आता आलं की जावं लागतं. जो येतो त्याला जावं लागतं. जो येत नाही तो कसा जाईल महाराज? जो कीर्तनात आला नाही तो आपण कीर्तनात काय विषय म्हटला कसा सांगू शकेल? कारण त्याने बघितलंच नाही. आणि जो जन्माला आला तो मरतो. त्याला माहिती आल्यानंतर मरावं लागणार आहे. पण मरायचं जर असेल तर पुन्हा जन्माला यावंच लागतं. विठ्ठला जन्माला काय यायचं याचा जर आपण खोलात जाऊन विचार केला तर करून 3 कारण जन्माला येण्याच्या पूर्वसूत्रामध्ये आपल्याला सापडतात. काय? जन्माला काय यायचं, जन्माला कसं यायचं आणि जन्माला कशासाठी यायचं. आता जन्माला काय यायचं आपल्याला जर कळलं ना जन्मामध्ये इतकं दुःख आहे किंवा जन्म झाल्यानंतर मृत्यूपर्यंत वावरत असताना इतकं दुःख आहे आपण जन्मालाच येणार नाही महाराज. येणारच नाही. आपल्याला किती म्हणजे जन्माला येईपर्यंत आनंद वाटतो. जसा जसा माणूस मोठा मोठा होऊ लागतो असं वाटतं की आज आम्हाला कशा तरी म्हणजे शिक्षण घेत असताना सुख मिळेल. माणसाला मिळत नाही. माणसाला वाटतं शिक्षण झाल्यानंतर चांगल्या हुद्द्यावर चांगल्या नोकरीवर कामाला लागलो की सुख मिळेल. पण तिथंही मिळत नाही. पुढे अपेक्षा करतो लग्नानंतर मिळेल. लग्नानंतर तुम्हाला मिळालं नाही. आमच्या अगोदर गेले त्यांना मिळालं नाही तेव्हा आम्हाला काय मिळणार आहे? लग्नानंतर हे मिळत नाही. शेवटपर्यंत नुसता धावत असतो आणि एक वेळ त्याला थांबावं लागतं तो म्हणजे मरण. आणि मरणाच्या वेळेस त्याला तो पूर्ण पूर्वार्ध आठवत असतो. डोक्यात विचार येत असतो इतकं जर दुःख असेल तर बाबा मरणात जीवनाला जन्माला आलो नसतो तर बरं झालं असतं. म्हणजे जर माणसाला कळालं की जन्मात इतकं दुःख आहे माणूस जन्मालाच येणार नाही. पण तरी सुद्धा जन्माला यावं लागतं. का जन्माला यावं लागतं? का? त्याची कारण 3. एक जन्मानसाचं ह्या 84 लक्ष योनीमधून वावरताने पाप पुण्य समान झालं की जन्माला यावं लागतं. 2 वासना शिल्लक राहिली की जन्माला यावं लागतं. आणि 3 आपण जे काही कर्म केलीत ना ती कर्म फेडण्यासाठी जन्माला यावं लागतं. विठ्ठला पाप पुण्य समान झालं की जन्माला यावं लागतं. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले विषय सुख नाशिवंत देखता तिमिर कोंदले. सर्वांना प्रमाण पाठ आहे. पाप पुण्य समान झालं किंवा पूर्वजन्मीचं पाप शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं. 2 नंबर वासनेपोटी वासना शिल्लक राहिली की जन्माला यावं लागतं. तुम्ही म्हणाल वासना शिल्लक राहिली की जन्माला यावं लागतं म्हणजे कशी असते वासना? आमच्या बरोबर थोडक्यात उदाहरण सांगायचे. ऐकले म्हणून सांगतो, बघितलं बघून नाही ऐकून सांगतो. एका गावामध्ये पहिले काय असायचं विद्यार्थी असायचे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आता शाळा त्यावेळेस शाळा नसायच्या तर गुरुकुल असायचं. आणि गुरुकुल असं सर्व तीर्थासारख्या ठिकाणी एकांत निवांत ठिकाणी गुरुकुलाची स्थापना केलेली असायची. आणि त्या गुरुकुलामध्ये विद्यार्थी शिकण्यासाठी यायचे. आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या ठिकाणी ऋषी मुनी किंवा तपस्वी महाराज मंडळी असायची. आणि एक तपस्वी ऋषी त्या गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होते. गावातील काही विद्यार्थी किंवा आजूबाजूचे जे काही विद्यार्थी आहेत ते त्यांच्याकडे शिकण्यासाठी येत आहेत. आणि महाराजांचा तो गुरुकुल आश्रम खूप सुंदर पद्धतीने ज्ञानदानाचं कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. ज्ञानदानाचं कार्य सुरू. ज्ञानदान करत असताना प्रत्येक गुरुला काहीतरी विद्यार्थी असतात. संख्या ती खूप जवळची असतात. त्यांना वाटतं की हे विद्यार्थी हुशार आहेत, नवे त्यांच्याशी त्यांचा लढेवाळपणा जुळतो म्हणून त्यांना जवळ करूशी वाटतं. तसे काही विद्यार्थी एकूण 3 विद्यार्थी त्या संस्थेतील त्यांच्या जवळ झाले होते. गणेश बाबा तुमच्यासाठी संस्थेमध्ये गणेश बाबा त्यांच्या अतिशय जवळचे प्रिय एकदम. तसेच त्या गुरुजींच्या 3 विद्यार्थी एकदम जवळ झाले होते, एकदम जवळ आले होते. आणि त्या 3 विद्यार्थ्यांना त्या गुरुजींनी जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला. एक वेळ अशी आली की तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे कालांतराने माणसाला जावं लागतं. वेळ आली जवळ मरणाची आणि मरणाची वेळ जवळ आल्यानंतर त्या गुरुजींना कळालं की आता आपल्याला जावं लागणार. पण जाताने आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी देऊन द्यायचं. म्हणून त्यांनी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं बाळांनो इकडे या. विद्यार्थी जवळ आले. विद्यार्थी म्हणू लागले काय झालं बाबा, कशासाठी आवाज दिला? बाबा त्यांना सांगू लागले की आता माझी अंतकाळाची किंवा शेवटची वेळ जवळ आली आहे आणि मला आता ही इहलोकीची यात्रा संपून परलोकी जावं लागणार आहे. महाराज तुम्ही परलोकी जाणार पण तुम्ही कार्य करताना खूप सुंदर कार्य केलं. विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं, देवाची आराधना केली, देवाचं तप केलं, व्रत केलं, वैकल्प केलं.
तुमचा मृत्यूकाळ कसा असेल आम्हाला खूप काळजी पडली. गुरुजी म्हटले बाबा माझा मृत्यूकाळ कसा असेल हे सांगता येत नाही, पण माझा मृत्यूकाळ झाल्यानंतर किंवा माझा मृत्यू झाल्यानंतर मी ज्या ठिकाणी पोहोचल ते ठिकाण पोहोचल्यानंतर तुम्हाला मी काहीतरी खून देऊन जाईल. म्हणे काय खून? महाराज म्हणे मी ज्यावेळेस मृत्यू लोकातून परलोकात जाईल आणि मी स्वर्गापर्यंत किंवा ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा वास आहे त्या ठिकाणी जेव्हा मी लीन होईल ना त्यावेळेस तुमच्या सर्वांच्या कानावरती मृदुंगाचा आवाज येईल. अशा पद्धतीने मृदुंगाचा आवाज तुमच्या कानावरती येईल आणि तो आला की तुम्ही समजून जायचं मी माझ्या मुक्कामाला पोहोचलो. विद्यार्थ्यांना तो आनंद झाला ऐकून आणि कालांतराने जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या गुरुजींचं मरण आलं. गुरुजींचं मरण आलं, गुरुजी मृत पावले. मृत पावल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी गुरुजींना अंत्यविधीच्या ठिकाणी नेलं गेलं. अंत्यविधीच्या ठिकाणी नेल्यानंतर त्यांना अग्निडाग दिला गेला. अग्निडाग दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं लक्ष कुठं असेल सर्वांचं लक्ष त्या पक्वताच्या आवाजावर किंवा बाबांचा देह या ठिकाणी काय होणार आहे, बाबांच्या देहाला अग्नी लागला ना, अग्नी लागताच ते म्हटले होते की तुम्हाला मृदुंगाचा आवाज येईल. मृदुंगाचा आवाज आला की तुम्ही समजा मी माझ्या इच्छित ठिकाणी पोहोचलो आहे. ज्या विद्यार्थ्यांना मृदुंगाचा आवाज आला नाही, आवाज आला नाही, हे सर्वजण चिंतित पडले. आता चिंतित पडल्यानंतर बाहेरच्यांना सांगावं की आम्हाला मृदुंगाचा आवाज आला नाही, बाबांनी असं सांगितलं होतं, जर मृदुंगाचा आवाज आला तरच मी इच्छित ठिकाणी पोहोचेल, नाही आला तर नाही. आता आवाज आला नाही म्हणजे बाकीच्यांना सांगितलं तर बाकीची जनता खूप आवड आहे महाराज. ते काय म्हणणार, हा बाबा या बाबाने पुण्य केलं नाही, पापच केलं असेल, हा चांगल्या ठिकाणी गेला नसेल, हा वाईट ठिकाणी गेला असेल, हा नरकातच गेला असेल म्हणून आवाज आला नाही. अशा अनेक शंका निर्माण होतील. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, झाकली मूठ सव्वा लागली. सांगितलंच नाही, कुणाला सांगितलं नाही की बाबांनी आम्हाला सांगितलं होतं मृदुंगाचा आवाज येईल. पण कालांतराने काही दिवस गेले, त्यांच्या मनात ती खंतच राहून गेली. एक दिवस त्यांच्या गुरुकुलासमोरून एक साधू महाराज चालले होते. ते साधू महाराज म्हणजे यांच्या गुरुजींचे एकदम निकटवर्ती मित्र, एकदम जवळचे मित्र. त्या विद्यार्थ्यांनी साधूंना बोलवलं आणि साधूंना बोलवलं त्यांनी प्रश्न केला, माझे मित्र परममित्र तुमचे गुरुजी कुठे आहे? गुरुजी मृत पावले. आनंद ऐकून त्यांना दुःख झाला आणि दुःख झाल्यानंतर विद्यार्थ्यांना म्हणू लागले, मला इथं आल्यानंतर ही बातमी कळली, अत्यंत दुःख झालं. पण विद्यार्थ्यांनी एक विनंती केली, गुरुजी आज तुम्ही आमच्या या गुरुकुलातून जाऊ नका, आमच्या सोबत तुम्ही काही काळ थांबा. कशासाठी? आम्हाला एक प्रश्न पडलाय, त्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचे. काय प्रश्न पडलाय? गुरुजीला ते विद्यार्थी सांगू लागले, आमचे गुरुजी ज्यावेळेस मृत पाव किंवा अनंत काळाची वेळ जवळ आली होती तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा मी मृत पावेल, जेव्हा माझं मरण येईल आणि मरण झाल्यानंतर तुम्हाला माझा अंत्यविधी होईल त्यावेळेस मृदुंगाचा आवाज कानावरती पडेल आणि मृदुंगाचा आवाज कानावरती पडला की तुम्ही समजून जायचं मी कुठे पोहोचलो, मला त्या इच्छित ठिकाणी जायचंय, त्या ठिकाणी मी पोहोचलो. पण आम्हाला गुरुजी मृदुंगाचा आवाज आला नाही, याचा अर्थ आमचे गुरुजी इच्छित ठिकाणी पोहोचले नाही. विद्यार्थी म्हटले, बरोबर, गुरुजींचं उत्तर आलं, बरोबर, अगदी बरोबर म्हणताय तुम्ही, तुमचे गुरुजी इच्छित ठिकाणी पोहोचले नाही. मग कुठे आहेत आमचे गुरुजी? तुम्हाला शोधून दाखवतो तुमचे गुरुजी कुठे. सकाळी मला लवकर उठवा. रात्री सर्व निवांत विश्रांतीसाठी बसले. सकाळच्या वेळेला गुरुजी लवकर उठले, विद्यार्थ्यांना उठवलं. विद्यार्थी उठले, बाबा तुम्ही सांगणार होते आमचे गुरुजी कुठे? हो सांगणार होतो. सांगा, अंत्यकाळीच्या वेळेस तुमचे गुरुजी कुठे होते? विद्यार्थ्यांनी सांगितले, अंत्यकाळीच्या वेळे आमचे गुरुजी या पलंगावरती झोपले होते. गुरुजी गेले आणि त्या पलंगावरती झोपले. कसे झोपले होते? यांनी सांगितलं, आमच्या गुरुजींचं तोंड भिंतीकडे होतं. या गुरुजींनी भिंतीकडे तोंड केलं. भिंतीकडे तोंड केल्यावर त्यांना खिडकी दिसली. म्हणजे ही खिडकी होती, खिडकी त्यावेळेस उघडी होती की लावलेली होती? उघडी होती. उघडा खिडकी. त्या विद्यार्थ्यांनी खिडकी उघडली. बाहेर त्यांना एक सुंदर बोरीचं झाड दिसलं आणि त्या बोरीच्या झाडाला एकच बोराचं फळ आलं होतं. ते फळ अत्यंत लाल, एकदम सुंदर पद्धतीने पिकलं होतं. ते फळ या गुरुजींनी बघितलं. गुरुजी बाहेर गेले, ते फळ तोडलं आणि विद्यार्थ्यांना आवाज दिला, या विद्यार्थ्यांना इकडे. विद्यार्थी जवळ आले. जवळ आल्याबरोबर त्यांनी ते बोराचं फळ फोडलं. त्याच्यामध्ये त्यांना आळे दिसले. काय दिसलं? आळे दिसले. ते आळे दिसल्याबरोबर हे म्हणे, हे बघा तुमचे गुरुजी. विद्यार्थी म्हणे, काय बाबा, काय मजा करता, काय मस्करी करताय? आमचे गुरुजी ना आणि आळे काहीतरी सांगता तुम्ही. तेव्हा उन्हाचा असा ताप पडला होता. त्या उन्हाच्या तापाने त्या आळ्यावरती सूर्यकिरण पडले आणि सूर्यकिरण पडल्याबरोबर ते आळे मृत पावले. मेल्याबरोबर या विद्यार्थ्यांच्या कानावरती मृदुंगाचा आवाज आला. विद्यार्थी म्हटले, ओ गुरुजी, खरंच मृदुंगाचा आवाज आला. ही आळे मेल्याबरोबर ही आळे म्हणजे आमच्या गुरुजीचा आहे. विठ्ठल आळे म्हणजे गुरुजीच होते. ते गुरुजी ज्यावेळेस मृत पावणार होते त्यावेळेस त्यांना त्या खिडकीतून बोराचं फळ दिसलं आणि त्या क्षणी मृत्यूच्या वेळी त्यांना ते फळ खाण्याची वासना निर्माण झाली आणि वासना निर्माण झाल्यामुळे मृत पावलेले गुरुजी आळे होऊन आले आणि आळे होऊन ती फळं खाऊ लागले. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. आणि तिसरं, जन्म कशासाठी घ्यावा लागतो? जन्म घेण्याचं एकच कारण, आपल्याला मिळालेला नरदेह हा शेवटची वेळ किंवा शेवटची पाळी हा मनुष्य जन्म आहे. कारण चुकलिया वर्मा फेरा पडे, चुकलिया वर्मा फेरा पडे.
ही मनुष्य जन्म म्हणजे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्मा फेरा पडे. हा जर जन्म चुकला तर आपल्याला देवाचं स्मरण किंवा देवाला आपलंसं करून घेता येणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय तर ह्याच जन्मी घडे देवाचे भजन किंवा देवाचे भजन. नरदेहामध्येच आपल्याला देवाची प्राप्ती करता येणार आहे. म्हणून आपल्याला हा नरदेह मिळाला. कसा मिळाला हा नरदेह सांगताना संत सांगतात नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. कसा मिळाला हा देव पावला हा देह कागटाळी देवा. हा देह जसा मिळाला तसा कावळ्याच्या तसा हा कावळा चपळा असणारा कावळा आंधळाच्या हातामध्ये सापडावा. आंधळा कसा आहे आंधळाला दिसत नाही. आपल्याला दिसतं तरी आपण कावळ्याला पकडू शकत नाही. आंधळा तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर डोळे झाकून टाळी वाजवावी म्हणजे त्या आंधळ्याला डोळे नसणारे टाळी वाजवावी. त्या टाळीमध्ये कावळा सापडावा. त्याप्रमाणे आपल्याला देव मिळाला. संतांचं प्रमाणे पावला हा देह कागटाळी देवा. कागद टाळीप्रमाणे किंवा कावळा टाळीत सापडा त्याप्रमाणे आपल्याला हा देह मिळाला. आणि हा देह मिळाला त्यावेळेस आपल्याला नव्हे सर्वांना आनंद झाला होता. महाराज म्हणतात तो जन्म झाला ना तो जन्म म्हणजे सोहळा होता. माऊली ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरी सांगतात. ज्ञानेश्वरी सांगतात आ देहाच्या गावा आली या त्या देवाच्या गावा आलात ना जन्म मृत्यूच्या सोहळी या जन्म मृत्यूच्या सोहळ्याला म्हणून या धनंजया या परी या देहाच्या गावा आलात ना तर तुमचा जन्माचाही सोहळा होईल आणि मृत्यूचाही सोहळा होईल. आता जन्माचा सोहळा प्रत्येकाला माहिती आहे जन्माचा सोहळा कसा होतो. आपल्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती आहे जन्माचा सोहळा करण्याचा. काही ठिकाणी जन्माला मुलगा आलं की जन्माला आल्याबरोबर त्याला घरामध्ये आणण्यापासून काही विधी केले जातात. आता प्रत्येक ठिकाणी विचार केला तर एकूण 16 संस्कार आहे. त्याच्यामध्ये जन्माचाही संस्कार आहे. 5 दिवसानंतर आपल्याकडे पाची होत असते. त्या पाचीला आपण ते सटवीचं लिहिणं म्हणून रात्रभर दिवा चालू ठेवत असतो. अनेक पद्धती आहे. काही ठिकाणी ना बाबा जन्माला आल्यानंतर बकरं कापण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी मनुष्य जन्माला आता तर भलतेच आता सगळीकडे जन्माला आला ना महाराज गणेश महाराज तर आपल्या लोकांची विकृती झाली. विकृती काय विकृती मुलगा जन्माला आला ना तो बाप आख्या गावाला जाऊन बसतो. विठ्ठला ही विकृती चालू आहे. जन्माचा सोहळा आहे. जन्माचा सोहळा हा जन्मासारखाच होता. म्हणून अजूनही आपल्या गावाकडे किंवा गावाकडे खेड्याकडे बघितलं ना 5व्या दिवशी रात्रभर भजन चालतं. महाराज रात्रभर भजन चालतं आणि 5व्या दिवशी परत भजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलावरती अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. त्याच्यामध्ये नामकरण संस्कार असतात. म्हणून सांगतात देहाच्या गावा आली या जन्म मृत्यूच्या जन्माचा सोहळा झाला आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जे जगतो ते जीवन त्या जीवनामध्ये आपण कशाप्रमाणे वागतो कसं वागतो यावरती आपला मृत्यू अवलंबून असतो. विठ्ठला जन्मापासून मृत्यूपर्यंत जो कालखंड आपल्याला या भूलोकावरती मिळतो त्याला आपण जीवन म्हणत असतो. आणि त्या जीवनामध्ये जगत असताना अनेक प्रकारच्या दुःखांना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर आपल्या जीवनात अनेक आनंदाचे क्षण येत असतात आणि अनेक दुःखाचे क्षण येत असतात. आनंदाचे क्षण कसे येतात आनंदाचे क्षण आपल्याला मुलगा झालं की आनंद होत असतो. ते मुलगा हळूहळू मोठं होताना बागडताना त्याच्या त्या छोट्या छोट्या गुणांनी ते आपल्याला आनंदित करत असतं. आणि मोठं झाल्यानंतर त्याचा विवाह जेव्हा जमतो ना त्यावेळेस त्या बापाला आणि त्या आईला अत्यंत आनंद होत असतो. एकदा लग्न झालं की लग्न झाल्यानंतर सुनबाई घरात ते मुलगा घरात येतो आणि मग तिथून पुढे दुःखाला सुरुवात होते. दुःख कसं जेव्हा त्या सुनाला घरात आणताना आनंद झाला त्याच सुनाने आईला त्या मुलाच्या आईला किंवा बापाला उलटून बोललं तर ते जे होत असतं ते दुःख. महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे. आपलं सुख दिसतं ना ते सुख फक्त जवा एवढे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख एक एवढं वाटतं लग्न झाल्याचं पण त्या सुनाने जर बापाच्या म्हणजे मुलाच्या बापाच्या कानाखाली लावली ना तर ते कानाखाली लावलेली पर्वतापेक्षाही मोठी आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे.
असं दुःख आणि सुखाची समतोल राखून मरेपर्यंत जावं लागतं आणि एक दिवस येतो त्या दिवशी आपल्याला मरावंच लागतं. आता जगणं हे जीवन आहे, मरणं ही विकृती आहे, मरणं ही प्रवृत्ती आहे, पण मरणाला मारायचा विचार करणं ही विकृती आहे. आता तुमच्या आमच्यापैकी इथं बसलेला असा कोण आहे की ज्याला वाटतं आपण मरावं? इथं कोणच नाही त्याला वाटतं आपण मरावं. प्रत्येकाला वाटतं आपण जगत राहावं, आपण जगावं, आपण मरूच रे म्हणून आपण काय करतो? मरू नये म्हणून कीर्तनाला देतो, मरू नये म्हणून गाथा उचलतो, मरू नये म्हणून ज्ञानेश्वरी उचलतो. महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचली तरी मरणार, फक्त मरणामध्ये बदल असणार. विठ्ठल मरावंच लागणार ही प्रवृत्ती आहे. मग विकृतीला मारण्याचा जर आपण प्रयत्न करत असेल तर ते कदापि शक्य नाही. विठ्ठल मरणाला मारणं ही विकृती आहे आणि मरणं ही प्रवृत्ती आहे. मरावंच लागणार आहे. पण मरत असताना माणसाला असं वाटतं की आपण मरूच नाही. मेल्यानंतर माणसाची काय अवस्था होत होते काय नाही हा भाग अलीकडचा. आज विषय दशक्रियेच्या निमित्त असणारे थोडक्यात तुम्हाला दशक्रिया का करायचं सांगून जाईल. मेल्यानंतर माणसाचा जो जीवात्मा आहे तो जीवात्मा इहलोकाकडून परलोकाकडे जाऊ लागतो. परलोकाकडे जाण्यासाठी त्याला पहिले 3 दिवस मिळतात. त्या 3 दिवसामध्ये तो आत्मा इहलोकातून परलोकात यमलोकात जाऊन पुन्हा खाली येत असतो आणि 3 दिवस आपल्या घराभोवती वास करत असतो. तिथून पुढे 7 दिवस तो आपल्या स्मशानाभोवती किंवा गावाभोवती पंचकृषीभोवती तिथे राहत असतो आणि 7 आणि 3 असे एकूण 10. त्या 10 दिवस पूर्ण होताच दशक्रियेच्या दिवशी आपण पिंडदान स्वरूपात दशक्रियेचा विधी करायचा असतो. दशक्रियेचा विधी केल्यानंतर काय होईल? दशक्रियेचा विधी केल्यानंतर एक हाता इतका एक देह ज्योती इतका देह त्या जीवात्म्याला प्राप्त होत असतो आणि त्या देहाच्या स्वरूपानं तो जीवात्मा इहलोकाकडून परलोकाकडे जाण्यासाठी निघत असतो. मग मध्ये एक पहिला मुक्काम 13व्या दिवशी पडत असतो म्हणून आपल्याकडे 13वा करण्याची पद्धत. तिथून पुढे त्याचे एकूण 11 मुक्काम होतात. 11 मुक्काम हे एक महिन्याच्या टप्प्याने होत असतात. म्हणून एक महिन्याला आपण मासिक श्राद्ध करत असतो. मासिक श्राद्ध करत असताना त्या जीवात्म्याला इहलोकाकडून परलोकाकडे जाण्यासाठी मध्ये विश्रांतीची गरज असते, अन्नाची गरज असते. म्हणून विश्रांती 1 महिन्याला अन्नाची गरज असते. म्हणून आपण पावणाजी करून मासिक श्राद्ध साजरा करत असतो. असे एकूण 11 मासिक श्राद्ध करत असतो आणि 11 मासिक श्राद्ध झाल्यानंतर 12व्या मासिक श्राद्धाच्या वेळेस आपण वर्ष श्राद्ध विधी करत असतो. वर्ष श्राद्ध विधीला आपण शेवटचा पिंड देत असतो. शेवटच्या पिंडावरती आपण अंगठ्याने पाणी सोडत असतो. पिंड पदावरी दिला पितरांचे ऋण त्या वर्ष श्राद्धाविधीतून फिटत असतं. मग वर्ष श्राद्ध झाल्यानंतर आपण आपल्याला गेलेल्या ज्या व्यक्तीला पूर्णपणे विसरून जायचं असतं का? महाराज म्हणतात विसरून नाही जायचं, त्यांचं स्मरण आपण ठेवायचं असतं. कशा पद्धतीने स्मरण ठेवायचं? त्यांचं पुण्यस्मरण प्रत्येक वर्षाला पुण्यस्मरण आपण त्यांचं आठवायचं असतं. नंतर अक्षय तृतीयेला आपण त्यांचं स्मरण करून नैवेद्य द्यायचा असतो आणि एक अजून तिसरं पितृ साजरा करून पितृपक्षामध्ये आपण त्यांना नैवेद्य देऊन त्यांचं स्मरण करायचं असतं. विठ्ठल इतर वेळी आपल्याकडून त्यांचं स्मरण घडेल की नाही सांगता येत नाही, पण या 3 विधीला या 3 वेळेस आपण त्यांचं स्मरण करायचं असतं. अशा प्रकारे अशा आपल्या धर्मसंस्कृतीने सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या पितरांचं स्मरण करायचं असतं. यासाठी आपण काय वर्ष श्राद्ध विधीपर्यंत विधी करायचे असतात. त्याचा आज दशक्रिया विधी. दशक्रिया विधीच्या निमित्ताने तुम्ही इथे आपला विषय सुरू आहे प्रवृत्ती. मरण ही प्रवृत्ती आणि मरू नये असं वाटणं ही विकृती. मरावं तर सर्वांनाच लागणार आहे. महाराज मरावं नाही यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात मरावं नाही यासाठी काय केलं पाहिजे हे मला विचारू नका. हे विचारण्यासाठी तुम्हाला संतांकडे जावं लागेल. संतांकडे जावं लागेल. तुकोबारायांकडे केला. महाराज मला वाटतं मरू नाही, हो मला वाटतं मरू नाही. महाराज तुला वाटतं मरू नाही, मग तुझ्या मागचं कोणी जगलेलं आहे का? हा म्हणतो नाही. असं कोणतरी असेल ना, असं कोणतरी असेल ना ज्याने आतापर्यंत जगण्यासाठी प्रयत्न केले असेल किंवा जगला असेल. महाराज म्हणतात माझ्या खानदानामध्ये असा कोणीच नाही जो आतापर्यंत जगला असेल. माझ्या खानदानातले सगळे गेले. आजा गेला, आजा गेला, फायदा गेला.
पंत तोही जाई सदा. माझ्या खानदानात कोणी जगलं नाही. माझा आजा गेला, पंजा गेला आणि आता बापही गेला त्याच्या समोर, माझ्या डोळ्यासमोर. नातू पंत तोही जाई सदा. सर्वांना मरावं लागल. मग या मारण्याचा मरू नये असा कोणी प्रयत्न केला नाही का महाराज? खूप जणांनी प्रयत्न केला, खूप जणांनी. त्यातलं तुम्हाला पहिले 2 उदाहरण सांगेल. मरू नये म्हणून प्रयत्न केला त्यातलं एक उदाहरण हिरण्यकश्यप. सर्वांना माहिती आहे हिरण्यकश्यप, प्रल्हादाचा बाप हिरण्यकश्यप. त्याने मरू नये म्हणून प्रयत्न केला, देवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला समोर उभे केलं. ब्रह्मदेव समोर उभे राहिले. माग काय मागायचे? हा सांगू लागला मी मरू नये असं काहीतरी करा, मरू नये असं. ब्रह्मदेव म्हणते बाबा ते शक्यच नाही, तर आला मरावंच लागल. म्हटलं नाही, मग मी मरू नये तुम्ही आज येऊ शकत नाही ना, तर मला काहीतरी मरणामध्ये सूट द्या. काय सूट द्या? मी मागेल ती सूट द्या. म्हटलं महाराज माग, तुला काय म्हणायचे? तू जी सूट मागेल ती सूट तुला दिली जाईल. महाराज तू ती मागेल ती सूट दिली जाईल. त्यांनी मागायला सुरुवात केली. महाराज गणेश महाराज मागायला सुरुवात केली. आता तत्पासतो म्हणा, तत्पासतो यांनी यादी मांडली समोर. गणेश महाराज हा म्हणतो मला मरण रात्री नको, मला मरण दिवसा नको, मला मरण माणसाकडून नको, मला मरण प्राण्याकडून नको, मला मरण पक्ष्याकडून नको, मला मरण पाण्यातून नको, मला मरण शस्त्राकडून नको, मला मरण अस्त्राकडून नको. यादी सांगायला गेलं तर भली मोठी यादी दिली. ती यादी बघून ब्रह्मदेव म्हटलं अजून किती माग, तुला काय मागायचं? जेवढी यादी सांगशील तेवढी यादी समोर ठेवतील, त्याच्यापासून वेगळा माग काढेल. हा जगाचा बाप तुला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज भक्त प्रल्हादाचा बाप हिरण्यकश्यपू एवढ्या मागण्या मागल्या की त्यातून तो मरणार नाही त्याला वाटलं, पण महाराज मरावं लागलं. विठ्ठल सर्वांना एक व्यक्तीचं नाव ऐकलंय सर, मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सन असा होता, त्याला वाटत होतं की मी मरूच नाही, पण त्याला कळलं की बाबा मरावं तर लागणार. मग तो म्हटलं मला मरावं तर लागणार आहेच ना, मग मला काहीतरी वर्ष सीमित करून मरायचं. किती वर्ष? त्याला जगायचं होतं महाराज 135 वर्ष. 135 वर्ष जगायचं होतं. आणि 135 वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय काय योजना करून ठेवल्या तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांनी योजना 40 ते 45 डॉक्टर, जगातील एकदम उत्कृष्ट डॉक्टरांचा संच सोबत ठेवला. नवे आपल्या शरीरामध्ये जेवढे अवयव आहेत त्या अवयवाचा एक डोनर शोधून ठेवला, एक दाता शोधून ठेवला. किडनीचा दाता, हृदयाचा दाता, प्रत्येक अवयवाचा एक दाता शोधून ठेवला. महाराज दक्षिणात्य देश आहेत तिकडे, त्या देशांमध्ये आपल्याकडे कसं वर्ण जातीभेद आपल्याकडे जातीभेद मानतात, तसं तिकडे वर्णभेद आहे. वर्ण कोणता? तिकडे 2च रंग, काळा आणि गोरा. काळ्या माणसाला थोडं ते खालतं समजतात आणि गोरे माणसं त्यांना एकदम चांगले वाटत असतात. एवढंच नव्हे, त्यांनी काळा गोऱ्याचा वर्ण करता मला त्यांचं पार्लमेंट आहे, संसद ना, त्या संसदेला सुद्धा व्हाईट हाऊस नाव ठेवलंय. विठ्ठल त्यांची गोऱ्या रंगावरती श्रद्धा, गोरे त्यांना लागत असतात. आता हा मायकल जॅक्सन होता काळा, याला व्हायचं होतं गोरं होण्यासाठी यांनी अनेक प्रकारच्या सर्जऱ्या केल्या. आणि सर्जऱ्या करून काय केलं? गोरं होण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याला मला सांगतात त्यांनी जर ज्ञानेश्वर वाचले असते महाराजांचा वाचला का लाटी केली केल्यापासून काळे गोरे, काळा असला गोरा असला तरी काही भेटे ना. धुतलं जरी कितीही धुतलं तरी काळ्याचा गोरा मात्र होत नाही. त्यांनी वाचला असता, महाराज वाचला असता, पण त्याने प्रयत्न केले, सर्जरी करूनही त्याचा रंग काही गोरा झाला नाही. त्याचा साईड इफेक्ट झाला, त्याच्या शरीराचा दाह होऊ लागला, आग होऊ लागली आणि अवघ्या 35 ते 40 वर्षात महाराज त्याला मरावं लागलं. मरावंच लागणार आहे, कारण ही प्रवृत्ती आहे आणि आपण मरू नये म्हणून प्रयत्न करतो. ती विकृती आहे, मरू नये विकृती आहे. पण मरणाच्या अगोदर जर मरणाला मारायचं असेल तर ती सांगणारी आमची संस्कृती आहे. विठ्ठल काय आहे आमची संस्कृतीमध्ये सांगतात मरणा माझे मरून गेले, गेले आम्हाला मरण आधी सावध व्हावे. मरणाच्या अगोदर आम्हाला मरता येतं. तुकोबाराय म्हणतात मरणाला मारण्याची ताकद आमच्या संस्कृतीत आहे. कसं मारायचं मरणाला? महाराज मरणाला मारत असेल तर 3 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तुम्ही मरणाला मारू शकाल. आता 3 गोष्टी कशा? जशा संसारात 3 गोष्टींनी आपल्याला सुटता येतं, तसं मरणापासून परमार्थामध्ये सुद्धा 3 गोष्टीपासून सुटता येतं. आता उदाहरण देऊन द्यायचं म्हणून सांगतो. परमार्थामध्ये 3 गोष्टीपासून कशी सुटका करायची? आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक मूर्ख माणूस येत असतो, प्रत्येकाच्या जीवनात असतो. आपण आठवा फक्त कुठं ना कुठे त्रास देणारा एक तरी मूर्ख आपल्या जीवनामध्ये असतो. त्या मूर्खापासून कशी सुटका करायची? तुकोबाराय सांगतात मूर्खापासून जर तुम्हाला सुटका करायची असेल ना तर सुटका करण्यासाठी फक्त 3 नियम लक्षात ठेवायचे. पहिला नियम तुमच्याकडे जेवढं बळ आहे त्या बळाने मूर्ख समोर आला त्याचा नाही म्हणून कानाखाली लावले, नाही म्हणून होईल
होईल तेवढे बळ आणि मारावे ते खळ. तुमच्याकडे जितकं बळ आहे त्या बळाने त्याच्या कानाखाली पडतो. जेवढी मारले तेवढी मूर्ख बाजूला जाईल महाराज. पण आम्ही ते करू शकत नाही का? कारण आम्हाला ते वाटतं पाप आहे. एखाद्याच्या कानाखाली मारणं, एखाद्याला त्रास देणं हा आम्हाला पाप वाटतो. ते सांगू नका, दुसरं काहीतरी सांगा ज्याच्यातून आम्हाला त्याच्याकडून सुटका करता येईल. महाराज म्हणतात सुटका करायची असेल ना तर दुसरा पर्याय, तुम्ही ते गाव आणि त्याचं नाव सोडून निघून जावं. त्याच्या गावात राहायचं नाही, लांब कुठं तरी जाऊन राहायचं, म्हणजे तो मूर्ख तुम्हाला भेटणार नाही. महाराज म्हणतात इथं आमची शेती, इथं आम्ही लहानचं मोठं झालो, तुम्ही आम्हाला इथून जायला सांगा, ते आमच्यासाठी शक्य नाही. दुसरं काहीतरी सांगा, तिसरा पर्याय सांगा की जो आम्हाला सोपा वाटत. महाराज म्हणतात तिसरा पर्याय आहे काय? बळवानाला शरण जा. एखाद्या त्याच्यापेक्षा जो जास्त बळवान आहे, त्याच्यापेक्षा ज्याच्यात जास्त शक्ती आहे त्याला शरण जा. समजा गावातील सरपंच, आता सरपंच माझ्या समोर बसलेत, माझे सरपंच विठ्ठल. गावातील एखादा सरपंच समजा तुम्हाला त्रास देत असेल, समजा त्रास देत असेल, त्याच्यापासून तुम्हाला तुमची सुटका करायची, मग आमदाराला शरण जा. आमदाराकडे जर तुम्ही गेलात ना, तो गावातील सरपंच आपोआप शांत होतो, आपोआप दिल्ला पडतो, कारण त्याच्यापेक्षा तो बळवान आहे. किंवा एखाद्या गावातील पैलवान असेल, तो जाणून बुजून तुम्हाला खेळत असेल आणि शरीराची शक्ती दाखवून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला जर तुम्हाला शांत करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा एखादा पैलवान असेल ना, त्याच्याशी मैत्री करा, तो आपोआप शांत होईल. शाळेमध्ये शिकत असताना मुलं एखादा मुलगा त्रास देत असेल ना, 3-4 जणांना मित्र करा, चांगले धिप्पाड असले, तो आपोआप शांत बसतो. बलवानाला शरण जा, म्हणजे आपोआप तो मूर्ख तुमच्यापासून दूर जात असतो. विठ्ठला मरणापासून सुटण्याच्या युक्ती आहेत 3, तशाच मरणापासून सुटण्याच्या 3 युक्ती संतांनी सांगितल्या. तुम्हाला मरणाला जर मारायचं ना तर होईल तेवढ्या याने तुम्ही काय करा, काळाच्या मुस्काटीत मारा. काळाच्या मुस्काटीत मारा, ते आमच्याशी शक्य नाही, आमच्याशी ते होणार नाही. त्यातून दुसरा पर्याय सांगा. दुसरा पर्याय, तुम्हाला इथून या देहातून निघून ब्रह्म अवस्थेला तुम्हाला प्राप्त व्हावं लागेल. आणि ब्रह्म अवस्थेला प्राप्त होण्यासाठी जी काही नियमावली आहे ती नियमावली तुम्हाला पाळावी लागेल. महाराज एवढी मोठी ब्रह्मदेवापणी सांगितली किंवा ब्रह्म अवस्थेला प्राप्त होण्यासाठी तुमची नियमावली किती कठीण आहे. नामचिंतन करायचं आहे, नुसतंच नाही करायचं. असनी बसता उठता किंवा कामामध्ये काम सर्व वेळेस तुम्हाला काय करायचंय, फक्त नामाचं चिंतन करायचे किंवा भगवान परमात्म्या प्राप्तीसाठी त्या मार्गावर चालायचे. पण ते शक्य होत नाही महाराज, कारण आमच्याकडे संसार आहे, त्या संसारामधून आम्हाला वेगळंच होता येत नाही. त्यामुळे ते काही आमच्याशी होणार नाही. तुम्ही आम्हाला असं सांगा की ज्याने आम्हाला या मरणाला मारता येईल आणि सोपा पर्याय असेल. महाराज म्हणतात तिसरा पर्याय आहे विठ्ठला. काळापेक्षा जो बलवान आहे त्या बलवानाला शरण जा. काळापेक्षा बलवान कोण आहे? महाराज म्हणतात काळापेक्षा बलवान हा देव आहे. मग देव काही मेला नाही का? महाराज म्हणतात देव सुद्धा गेला. इथं आलेला गुणवंत गेले, इथं आलेले कलावंत गेले, इथं आलेले गुणवंत जातात, कलावंत जातात, बळवंत जातात, नवे इथं आल्यानंतर भगवंत सुद्धा जातात. हे देव नाही आले ते पामर येते अवतार सुद्धा भगवान परमात्मा देवाला आला ना, जन्म घेताना तरी त्याला मरावंच लागतं. मग आम्ही शरण कुणाला जायचं? महाराज म्हणतात तो मरणारा जो असतो तो भगवान परमात्म्याचा अवतार असतो, आणि भगवान परमात्मा जो आहे तो अंश या ब्रह्मांडात बसलेला आहे, त्याला शरण जा. आता त्याला शरण जायचं, पण जाण्यासाठी ते आम्हाला शक्य नाही का? कारण तो आम्हाला कुठे आहे, कसा आहे, त्याची भक्ती कशी करायची हेच कळत नाही. महाराज म्हणतात त्याच्यापर्यंत पोहोचणं अवघड आहे ना, त्याच्यापर्यंत पोहोचणं अवघड आहे. मग त्याच्या भक्ताकडे शरण जा. त्याचा भक्त कोण? त्याचा भक्त कोण म्हटल्यावर महाराज सांगतात त्याचे भक्त म्हणजे संत. त्या संताला शरण जा. संताला शरण जाताने असं गर्वाने जाऊ नका. समजा तुम्हाला पंतप्रधानाला भेटायचं आहे, त्याच्या पियेकडे तुम्ही जाल आणि जाताना जर शर्टाचे 3 बटन उघडून छाती वर काढून जाल, तो तुम्हाला आतमध्ये घेणारच नाही, कारण तुम्ही गर्वाने आला. तुम्हाला त्याकडे लढीवाळपणे किंवा शांततेने किंवा प्रेम भावनेने जावं लागल, तेव्हा तो तुम्हाला आतमध्ये गेल्याने भगवान पंतप्रधानाला मिळेल. तसं देवाला मिळण्यासाठी तुम्हाला जायचंय ना, तर तुम्ही देवाच्या भक्तांकडे म्हणजे संतांकडे जा. आणि जाताना अशा तसे जाऊ नका, लढीवाळपणे जा. म्हणून तो करा महाराज संतांच्या पुढे शरण जातात, मरणाला मारण्याकरता अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे तुका म्हणे तुका संत पुढे तुका संत
आपण जर देत असेल ना तर ते पायाला दात लावतं महाराज, चावण्याचा प्रयत्न करतं, लाडी गोडी लावतं. तसं तुकोबाराय म्हणतात मी संतांकडे गेलो कशा पद्धतीने पायी झोंबे लाडे कोडे पायाला घुमून लाड्या कोड्याने मी ते संतांकडे गेलो, पण गेल्या कशासाठी? या प्रवृत्तीला मारून, विकृतीला मारून संस्कृतीला जपण्यासाठी गेलो. जात असताना काहीतरी एक मार्ग अवलंबायचा असतो, म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात मी जाताना असं तसा गेलो नाही तर एक मार्ग घेऊन गेलो. एका नात्याचा मी सहारा घेतला. ते नातं कोणतं आहे? ते आईचं आणि मुलाचं जे नातं आहे त्या नात्याचा मी सहारा घेतला, त्याची मी सोबत घेतली आणि संतांपुढे गेलो. का बरं नात्याची सोबत करावी लागली असेल महाराज? नात्याची सोबत करावी का? कारण माणसाचा राग किंवा माणसाचा द्वेष घालवण्यासाठी किंवा माणसाचा आपल्यावरती प्रेम होण्यासाठी फक्त आणि फक्त नातंच कारणीभूत ठरतं. तुम्ही म्हणाल कसं? एका बसमध्ये एक बाबा बसलेत आणि गावाला जाण्यासाठी निघाले. कुठं? शहापूरला जायचंय. टाक्यामधून बस पकडली, टाक्यावरून बस पकडली, घोटीपर्यंत गेली. घोटीपर्यंत गेल्यानंतर त्या बसने कटकन ब्रेक मारला, जोरात ब्रेक मारला. ब्रेक मारल्याबरोबर ते बाबा सीटावरून पुढे पडले. पुढे पडल्याबरोबर बोलायला लागले, कोण रे, का ब्रेक मारला? ड्रायव्हर सांगितलं. पुढे एक व्यक्ती गाडीच्या खाली आलाय, मधोमध आलाय. हा बाबाला राग आरावर झाला, हा शिव्या द्यायला लागला. कोण माणूस आहे? मूर्ख माणूस, अक्कल नाही का त्याला? गाडी समोर आडवा येतो, समजत नाही का? एवढी मोठी बस दिसत नाही का? जे त्याच्या मनात असेल ते बोलून गेला ना. हळूहळू बोलता चालत एसटीच्या खाली उतरला. गाव कोणतं आलंय? म्हणे घोटी आलंय. इथं घोटीमध्ये आमचे पाहुणे पण आहे कोकाट्यांचे. कुठे आहे? घोटीमध्ये म्हणे. हा खाली उतरला पाहिलं त्याला ते कोकाट्याचं पाहुणं दिसलं. पाहुणं दिसल्याबरोबर काय केलं असेल बरं याने पक्ष बदलला महाराज. हा आतापर्यंत त्या गाडीवाल्याला शिवाय देत होता, आता तो एसटीवाल्याला शिवाय द्यायला लागला. अरे एसटीवाला तुला अक्कल नाही का? दिसत नाही का आमचे पाहुणे गाडी पुढे आले, तू त्यांच्यावर गाडी घालतो. महाराज राग बदलला एका मिनिटात. का? पाहुणा अडवाला. विठ्ठल आला, तसे नातं समोर आलं की रागही घालवावा लागतो, द्वेषही घालावा लागतो. म्हणून तुकाराम महाराज एक सुंदर नातं घेऊन देवासमोर जातात. देवासमोर कोणतं नातं घेऊन जातात? तर आईचं आणि मुलाचं नातं घेऊन जातात. विठ्ठल आईचं आणि मुलाचं प्रेम एकमेकाविषयी कितीही जरी तोडलं तरी मुलाचं एक वेळ तुटल, पण आईचं मात्र तुटणार नाही. कसं? एक थोडक्यात उदाहरण देऊन जाईल. वेळ खूप झालाय, आपला वेळ टळलाय. माणसांची संख्या, आपल्या पाहुण्यांची संख्या खूप वाढली. मला वेळेचं भान आहे म्हणून थोडक्यात तुम्हाला सांगायला आणि पुढे चालेल. एक आता आईचं आणि मुलाचं प्रेम शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही. अनेक कथाकारांनी कविता सांगितल्या, अनेक वक्त्यांनी त्याच्यावरती भाषणं केलीत, अनेक लेखकांनी त्यावरती लिखाण करून ठेवले. अनेक पुराणांमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख सापडतो की आईचं मुलावरती किती प्रेम असतं. पण प्रेम सांगताना फक्त एक दृष्टांत तुम्हाला सांगेल, सेवेच्या पूर्णास्थाकडे किंवा शेवटाकडे जाईल. दृष्टांत असा, एक मुलगा आहे आईचा लहानपणापासून. त्या आईने त्या मुलावरती अत्यंत प्रेम केले, लहानचं मोठं केले आणि लहानचं मोठं केल्यानंतर एक वेळ असा आला की त्या मुलाचा विवाह करायचा आहे, लग्न करायचंय. लग्न केलं. लग्न केल्यानंतर सून घरामध्ये आली आणि सुनामध्ये आणि त्या आईमध्ये आता हळूहळू भांडणं व्हायला लागली. भांडणं होत आहे. आता आईमध्ये सुनात भांडणं व्हायला लागल्यामुळे मुलगा वैतागल्यानंतर काय करावं प्रश्न पडला. बायकोने मधला पर्याय सांगितला की आईला उचला आणि वृद्धाश्रमात नेऊन टाका. आता वृद्धाश्रमात टाकायचं म्हणून मुलाने प्रयत्नाला सुरुवात केली की आता आईला न्यायचं आणि वृद्धाश्रमात नेऊन टाकायचं. वृद्धाश्रमाचं महाराज पहिल्या काळामध्ये जंगली भागामध्ये एकदम 5-10 मिनिटं शांत बसतात का नाही? आपण आता समजू 5 मिनिटामध्ये समजा. विठ्ठल वृद्धाश्रमामध्ये आईला घेऊन जायचे. जंगलामध्ये वृद्धाश्रम आहे आणि जाण्यासाठी साधनं नाहीत. मग पायी जायचे. आईला घेतलं, आई चल तुला दवाखान्यात घेऊन जातो, खांदा दुखतो ना तुझं, कंबर दुखताना तुला दवाखान्यात घेऊन जातो म्हणून मुलगा निघाला. आणि आईला सोबत घेऊन हळूहळू त्या जंगलाच्या वाटेने चालू लागला. आईला अगोदरच अंदाज आला होता की हा मला आता कुठेतरी बाहेर घेऊन जाणार, परत आणणार नाही. एक तर मला मारील, नाही तर मला कुठेतरी सोडून देईल. तिला अंदाज आला होता आणि अंदाजाप्रमाणे ही आई, वृद्ध आई त्या मुलाच्या मागे चालते. हा हळूहळू जंगलात गेला, आतमध्ये गेला आणि आतमध्ये जात असताना आईला आवाज, आई अगं लवकर चल ना, वेळ झालाय. हळून माणसं ओरडताय, पटापट चल, टाइम झालाय खूप. आणि हळूहळू मागं चालू राहिली. चालता जंगलामध्ये मध्यभागी गेली आणि पुढे वृद्धाश्रम दिसलं आणि मुलाने आईला शेवटची इच्छा सांगितली, अगं आई तुझं आणि माझ्या बायकोचं सतत भांडण होतं ना, त्या भांडातून मोकळं होण्यासाठी माझ्या बायकोने सांगितलं आईला वृद्धाश्रमात नेऊन टाका आणि वृद्धाश्रमात टाकण्यासाठी तुला मी घेऊन आलो. हा समोर वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमामध्ये आता मी तुला सोडणार आहे. ती आई म्हटली, बाळ मला माहित होतं, मला ठाऊक होतं की तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडणार आहे ना, पण
आपण ज्या रस्त्याने आलो ना ती खूप जंगलाची वाट अवघड होती. त्या जंगलाच्या वाटेने चालत असताना अनेक व्याघ्र पशु पक्षी असतील. आपण ज्या वाटेने आलो ती वाट तुला लक्षात राहिली पाहिजे म्हणून मी काहीतरी कल्पना केली. मी हळूहळू चालत होते कारण माझ्या हातात ज्या लाल कलरच्या बांगड्या होत्या ना त्या बांगड्या मी फोडल्यात आणि त्याच्या काचाचे तुकडे मी रस्त्याने हळूहळू टाकले. कारण तू ज्या रस्त्याने आला तो रस्ता चुकू नाही, शेवटीच्या घराकडे जावा असं प्रेम करणार ती आई त्या चित्तामध्ये तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. मातेची आचिती, मातेची आचिती, मातेची आचिती, मातेची आचिती, बाळाविषयी चिंता होती तशी तुकोबाराय महाराज म्हणतात संतांना आमच्याविषयी व्हावी म्हणून आम्ही मातेच्या स्वरूपात जसं बालक असतं त्या बालकाप्रमाणे तुम्हाला शरण येतो आणि तुमची कृपा आमच्यावर तशी असावी, ती जर असावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुकोबाराय संत तुम्हाला एकच प्रमाण सांगतात, तुम्हाला भजनाशिवाय पर्याय नाही. सर्वांना विनंती करेल भजन करा. विठोबा जवळ येता शिन गेला. आपल्या देहाचा ही विसरती ठेवत नाही आणि एकदा त्या बाळाला जवळ घेतलं की सर्व शिन भाग ती माता माऊली विसरून जात असते. जशी आपली संसारामध्ये माय आपल्यावरती प्रेम करत असते तसं संत रूपी माय आपल्यावरती प्रेम करावं वाटत असेल तर त्या आईला आपण बालक म्हणूनच शरण जावं किंवा बाळका स्वरूपात तिच्या समोर उभं राहावं. ती आपल्यावरती तसंच प्रेम करल. जगद्गुरु तुकोबाराय हेच या अभंगातून सांगतात. ज्ञानेश्वर